राजवटीमध्ये 11व्या शतकात बांधलेलं हे कर्णेश्वराचं मंदिर आहे. कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर ज्या कारागिराने बांधलं त्या कारागिराकडून चालुक्य राजाचा मुलगा कर्ण याने हे मंदिर बांधून घेतलं. याच्या निर्मितीचा काळ आहे साधारणपणे 11व्या शतकाचा उत्तरार्ध, म्हणजे इसवी सन 1060 ते 1080 या कालावधीमध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झालेलं आहे. या मंदिराची जी रचना आहे म्हणजे स्थापत्य शैली जी आहे त्याला भूमिज शैली असं म्हणतात. या मंदिराबद्दल अनेक दंतकथा आहेत, म्हणजे हे मंदिर पांडवांनी बांधलं, एका रात्रीत बांधलं वगैरे वगैरे, परंतु ह्या आख्यायिका म्हणून घ्यायच्या. पांडवकालीन ह्या शब्दाचा अर्थ शब्दशः न घेता खूप प्राचीन म्हणजे खूप जुनं या अर्थाने फक्त त्याचा अर्थ घ्यावा. प्रत्यक्षामध्ये ह्या मंदिराचं आयुष्य 950 वर्षाचं आहे. म्हणजे आज आपण 21व्या शतकात आहोत, त्याच्यामुळे 11व्या शतकामध्ये मंदिर बांधून पूर्ण झालं असं म्हटलं तर 950 ते 950 वर्ष झाली या मंदिराला बांधून. हे मंदिर पूर्णपणे पूर्वाभिमुख आहे. पूर्वेकडून आता सध्या जिथे तुम्हाला नंदी दिसतो तो नंदी मंडप नाहीये, त्याच्या बाहेर आता जिथे दीपमाळ आहे तर तो पूर्वीचा नंदी मंडप आहे. तिथे पूर्वीच्या काळी नंदी होता, नंतरच्या काळात कधीतरी तो उचलून आतमध्ये ठेवला गेलेला आहे. आता ज्या ठिकाणी नंदी ठेवलाय तर ते जे सभागृह आहे तिथे वर भारतोलक जे आहेत तर तिथे अनेक ठिकाणी भारतोलक जे असतात ते यक्ष किन्नरांच्या प्रतिमा असतात. त्याच्याऐवजी कर्णेश्वर मंदिरामध्ये भारतोलकाच्या जागी देवतांच्या प्रतिमा कोरल्यात, म्हणजे नरसिंह, गणपती, वीणाधर, गंधर्व. म्हणजे ह्याच्यातून शिल्पकाराला असं दाखवायचं आहे की कर्णेश्वर मंदिराचा भार प्रत्यक्षात देवतेने तोलून धरलेला आहे. त्याच्यामुळे हे कर्णेश्वर मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हटलं जातं. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की जिथे तुम्ही कर्णेश्वर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करता तिथे जो डाव्या हाताचं जे देवकोष्ठ आहे तर ती जी मूर्ती आहे तर ती मूर्ती सिंहावरचा शिव आहे. सिंहावरचा शिव अशी मूर्ती शक्यतो कुठे पाहायला मिळत नाही, कारण शंकराचं वाहन नंदी आहे आणि पार्वतीचं वाहन शिव आहे. परंतु इथे सिंहावरचा शिव दाखवलाय आणि पुरातत्व अभ्यासकांच्या मते कदाचित महाराष्ट्रातली ही एकमेव मूर्ती आहे ज्याला सिंहग शिव असं म्हणतात. हे मंदिर 11व्या शतकात झालं असल्यामुळे गाभाऱ्यातून पाणी बाहेर काढण्याची जी जागा असते, जिथे 12व्या शतकानंतरची जी मंदिरं झाली तिथे गोमुख असतात, तर त्याच्याऐवजी इथे मकर प्रणाल आहे. मकर प्रणाल म्हणजे मगरीचं तोंड दाखवलेलं आहे. त्या बाजूला तुम्ही पाहिलं तर तिथे मगर आहे, तर तिथे मगरीचं तोंड दाखवलंय. अशा प्रकारे वेगवेगळ्या अर्थांनी, आणि अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्यांच्या संगमावरती असलेलं हे संगमेश्वर, या संगमेश्वरमध्ये असलेलं हे कर्णेश्वराचं चालुक्य राजवटीतलं हे मंदिर. अशा अर्थाने हे वेगवेगळ्या अर्थाने हे वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिर आहे. संपूर्ण कोकणात